तसंच राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा युतीबाबत कोणतंच विधान किंवा भूमिका जाहीर करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबत आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी त्यांच्या हजरजबाबी वृत्तीने उत्तर देत फिरकी घेतली. त्याचं झाड थोडं श्वास तरी भेटून दे. पुढे नका जाऊ, नको जाऊ रे. कुमार सर थोडे कुमार सर मोबाईल वरती राज ठाकरेंनी पत्रकारांना गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं आणि याबद्दल आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून. मनश्री, मातोश्रीवर चालल्याचं राज ठाकरे यांनी एक मिश्किल उत्तर दिलं. त्यांनी गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय काय घडलं? राज ठाकरे यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. जेव्हा जेव्हा पत्रकारांशी ते अनौपचारिक गप्पा मारतात तेव्हा ते अशा प्रकारे हजरजबाबीपणे किंवा मिश्किलपणेच उत्तर देत असतात. तसाच परिचय त्यांच्या स्वभावाचा आज देखील पत्रकारांना मिळाला. कारण जेव्हा राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानाहून बाहेर निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की साहेब कुठे दौरा आहे. तेव्हा राज ठाकरेंनी अगदी मिश्किलपणे म्हणलं की मातोश्रीवर चाललोय. मात्र त्यानंतर ते लगेचच म्हणाले की घरगुती कामानिमित्ताने मी माझ्या बहिणीकडे चाललोय. तर एकंदरीतच आपण बघतोय की कालपासून जी चर्चा जोर धरू लागलेली आहे ठाकरे बंधूंच्या युतीची, विशेषतः उद्धव ठाकरेंनी जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल ते होईल असं जेव्हा म्हटलं तेव्हा अर्थातच सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे की उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत. आणि आज राज ठाकरेंची ही पत्रकारांसमोरची खरं तर पहिली प्रतिक्रिया होती. जरी ती अनौपचारिक असली तरी सुद्धा राज ठाकरे जे बोलतात त्याची बातमी होते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच राज ठाकरेंनी पत्रकारांची मिश्किलरित्या घेतलेली ही फिरकी सुद्धा आज बातमीचा भाग आहे. पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरेंना विचारलं की कुठे निघालेला आहात तेव्हा अगदी मिश्किलपणे राज ठाकरे आपल्या गाडीची काच खाली करून म्हणाले की मातोश्रीवर चाललोय. त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चांना दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. इतकंच नाही तर दोन्ही बाजूंनी अतिशय सकारात्मकपणे आणि आनंददायी वातावरणात मिश्किलपणे एकमेकांना उत्तरं प्रत्युत्तरं दिले जात आहेत. अगदी काल सुद्धा आपण बघितलं की संजय राऊतांनी अमित ठाकरे यांचं अक्षरशः तोंड भरून कौतुक केलेलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरेंकडून सुद्धा मातोश्रीवर चाललोय हे वाक्य मिश्किलरित्या का होईना पण उच्चारलं गेलं. याचे काही वेगळे राजकीय अर्थ सुद्धा अर्थातच निघू शकतात. मात्र सध्या तरी अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे मिश्किलरित्या पत्रकारांना मी मातोश्रीवर चाललोय असं म्हणालेले आहेत. नक्कीच मनश्री, धन्यवाद या सविस्तर अपडेट्ससाठी. तर मिश्किलपणे मी मातोश्रीवर चाललोय असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. या उत्तरामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र एक प्रकारे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.